आता प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळतोय, पण सुख काय माणसाला मिळत नाही. प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय, पण सुख काय मिळत नाही. तर सुख हे आपल्या मान्यावर आहे. हा, मला सांगा बसणारी मंडळी, नीट उत्तर द्या. बघा आता तुम्हालाच उत्तर द्यायचे. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. आवाज तुमचा माझ्यापर्यंत आला पाहिजे बरं का आता पुढचे 5 मिनिटं. माणूस आमदार झाला म्हणून, तुम्ही नाही आता यांनी बोलायचं. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुखी. मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी. वा, नीट लक्ष द्या. मुलगा झाला म्हणून सुखी, पण त्याचं आपलं पटत नाही म्हणून दुखी. मुलगी झाली म्हणून सुखी, पण तिचं लग्न जमत नाही म्हणून. बरं, तिचं लग्न जमलं म्हणून, अहो बोला ना, सुखी, पण सासरची माणसं चांगली भेटली नाही म्हणून दुखी. दुखी. गोरी बायको मिळाली म्हणून, काय बोलता, त्यांचं काही चुकलं. गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचे ना आपले रोज भांडणं होतात म्हणून दुखी. वा, पोराला 12वीत चांगल्या मार्काने तो पास झाला म्हणून, पण पुढे त्याचा कुठंच नंबर लागला नाही म्हणून दुखी. लई पैसा भेटला म्हणून सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला म्हणून. चालू दे का 12 वाजेपर्यंत? अहो हे चालतच राहणार आहे महाराज. सुख आणि दुःख हे चालतच. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. वा वा वा. सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वता एवढे. सुख महाराज जवळ एवढं, दुःख पर्वत एवढं महाराज. सुख दुःखाच्या पावसात सगळ्यांना भिजावंच लागतं महाराज. ते आपल्या मान्यावर आहे महाराज. मनासारखी गोष्ट घडली तर सुख, मनाविरुद्ध घडलं तर दुःख आहे महाराज. मग प्रत्येक जीव सुखाच्या मागे आहे, पण सुख काय माणसाला मिळत नाही. मग सुख कुठे आहे महाराज? सुखा लागी जरी करीसे तळमळ, तरी तू पण डरीसे जाय एक वेळ. मग आयुष्य जगत असताना चांगलं जगा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, ते फक्त एकदाच आहे. देवाची मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पराठ करो रे, बुद्धीचा पराठ करा रे काही, बुद्धीचा पराठ हरी बोल. करा रे काही. मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह, मनुष्य देह. वा 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 वा. हा, असं केलं की बघा त्यांना उत्साह किती होतो महाराज. वा वा. मागुता नाही मनुष्य देह, पुन्हा पुन्हा नाही, एकदाच चान्स आहे महाराज. म्हणून या जन्मात देवाची भक्ती करा. महिला मंडळ पटकन बोला. मंदिरात जाता का तुम्ही? अहो मंदिरात जाता का? मग तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मग मी एवढा कशाला जीव काढला असता? वा वा वा. मंदिरात जाताना काय मागता देवाकडं? काहीतरी मागत असाल ना. सुखी, काय म्हणले? सुखी भेळ, सुखी ठामा, असं मला आवाज येऊ दे ना, म्हणजे मला कळत. सुखी ठेव कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे आपलं मागणं फक्त स्वतःसाठीच ना. सगळं मला दे, सुख मला, पैसा मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायको मला, सगळं मला, बाकीच्यांना काय? म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी हा पेटली पाहिजे, पेटली पाहिजे. वा वा. हा, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात आपण स्वार्थी महाराज. आपण स्वार्थी, आपण स्वतःचा विचार करणारी माणसं आहे महाराज. आपलं माग. बरं मला एक सांगा तुम्ही,
देवाला मागण्याची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावं? देवाला सगळं कळतं आणि एवढंच कळत नाही का? अहो चतुरा तो शिरोमणी. देवाला सगळं कळतं ना, तुम्हाला काही द्यावं. बघा मंदिर आहे महाराज, मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला भिकारी देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? कोण हो? आतलाच ना. हा, भिकाऱ्यांचं तर लय अवघड झाले महाराज. काल परवा मी मुंबईला कार्यक्रमाला होतो आणि रस्त्याने एक सिग्नल लागला. सिग्नल, मी गाडी थांबली आपली सिग्नलला. एक भिकारी माझ्या जवळ आला. त्यांनी पाहिलं, पांढरे कपडे घातले, पुढंच बसलो होतो, महाराज दिसतोय. त्यांनी असं काचाव वाजवलं, मी काच घेतली खाली. तो म्हणला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय, मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली, दिली त्याला 10 रुपये. म्हणलं जा. ते थोडं पुढे गेलं, परत मागं आलं. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं आता तर 10 रुपये दिले तुला, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का हो? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज काय सांगता. पण आता आपण अध्यात्माकडे वळू. खरा भिकारी कोण तुम्हाला सांगतो. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केले. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. 1 नंबरचा भिकारी महाराज. ज्याचं मन समाधानी नाही ना, तो कोण? भिकारी महाराज.